परमपूज्य बाबा बेलसरे लिहितात, माझे मित्र स्वामी अनंतानंद पूर्वाश्रमीचे डॉक्टर धराधर हे अखंडानंद स्वामींचे अंतरंग शिष्य आहेत. त्यांच्या प्रेमाग्रहाने सन 1974 साली माझी स्वामी अखंडानंदांशी मुंबईतच गाठ पडली. तेव्हा नामस्मरणाने प्राप्त होणारी ही अवस्था काय असते? ही अवस्था म्हणजे प्रत्येक अवयवातून नाम ऐकू येणे. असा प्रश्न मी त्यांना विचारला. माझा प्रश्न ऐकून मोठ्या आत्मविश्वासाने स्वामी बोलले, तुम्ही याला चमत्कार मानू नका, हा नामाचा महिमा आहे. अहो, अभ्यास ही काही सामान्य गोष्ट नाही. माणूस जर मनापासून नामाचा अभ्यास करील तर त्याच्या शरीरातील प्रत्येक नाडी नाम बोलू लागेल. त्यावर मी विचारले की नामाविषयी उडिया बाबांचे मत काय होते. उडिया बाबांचे नाव काढताच अखंडानंदांचे डोळे पाणावले. 2 मिनिटांनी शांत होऊन ते म्हणाले, उडिया बाबा तर असे म्हणत की भगवंताच्या नामाला दिव्य तेज असते, तसेच त्याला अपूर्व सुगंध असतो, त्याला मनोहर नाद तर असतोच. जो कोणी नामात रंगतो त्याच्या वाणीला ते गुण येतात. थोडे थांबून स्वामी पुढे म्हणाले, पण इतर साधने सोडून एका नामाचाच अखंड जप करणे दुर्मिळ आहे. अखंड नामजपामध्ये विलक्षण शक्ती असते. पुष्कळ जप केला की शरीराचे परमाणू मंत्राकार होतात. शेवटी मी विचारले, नाम सिद्ध होते म्हणजे काय होते? स्वामींनी उत्तर दिले की उडिया बाबांच्या मते नाम सिद्ध झाल्याची एक खूण आहे. ती अशी की एखादा माणूस आपल्याजवळ बसला की त्याची नाम घेण्याकडे प्रवृत्ती झाली तर आपले नाम सिद्ध झाले. परमपूज्य बाबा बेलसरे.